Hello everyone, welcome to my channel B for Banking Awareness. Today in this lecture we will discuss about different types of lending rates in Indian banking system. Before going to know more about lending rates, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहीत पाहिजे की लेंडिंग रेट्स म्हणजे काय. तर आपल्या बँकेकडून जे आपल्याला लोन किंवा ॲडव्हान्सेस जे ऑफर केल्या जातात त्यावर आकारल्या जाणाऱ्या रेट्सला आपण लेंडिंग रेट्स म्हणतो. First type of lending rate is PLR, that is Prime Lending Rate. तुम्हाला हे ॲब्रिव्हिएशन लक्षात ठेवायचं आहे. क्लर्कसारख्या एक्झामला यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज P इन PLR, देन यू मस्ट नो P फॉर प्राईम. देन व्हॉट इज प्राईम कस्टमर. तर मग असे कस्टमर ज्यांना बँकेकडनं लोन भेटल्यानंतर त्या कस्टमरनी त्यांचे रिपेमेंट हे टाईम टू टाईम वेळेवर केलेलं आहे, अशा कस्टमरला प्राईम कस्टमर म्हणतात. मग ह्या प्राईम कस्टमरला बँक ज्या रेट ऑफ इंटरेस्टनी लोन ऑफर करते त्यांना प्राईम लेंडिंग रेट असं म्हणतात. नेक्स्ट इज BPLR, दॅट इज बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट. ह्याचं पण ॲब्रिव्हिएशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिफोर गोईंग टू नो दिस, तुम्हाला सुपर प्राईम कस्टमर म्हणजे काय हे माहीत पाहिजे. तर मग असे कस्टमर जे बँकेकडनं टाईम टू टाईम फॉर कंटिन्युअस पिरियड लोन घेत असतात आणि बँकेला टाईमवर ते रिटर्न करत असतात, अशा कस्टमरला सुपर प्राईम कस्टमर म्हणतात. मग या सुपर प्राईम कस्टमरला बँकेकडनं ज्या रेटवर लोन ऑफर केलं जातं अशा रेटला बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट असं म्हणतात. आता बँकिंग सिस्टीममध्ये कॉम्पिटिशन इन्क्रीज झाल्यामुळे आणि बँकांचं प्रॉफिट लक्षात घेता RBIने BPLRला PLR सोबत मर्ज केलेलं आहे. सो सध्याला PLR, दॅट इज प्राईम लेंडिंग रेट, अँड बेंच प्राईम लेंडिंग रेट आर द सेम थिंग्स. नेक्स्ट वन इज बेस रेट. बेस रेट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय RBI in 2001. याला अंडरलाईन करून ठेवा. देन बेस रेट इज मॅन्डेटरी फॉर ऑल बँक्स टू डिसाईड देअर ओन बेस रेट. इट मीन्स जेवढ्या पण बँका आहेत त्यांना स्वतःचा असा एक बेस रेट कंपल्सरी ठरवून द्यावा लागतो. त्याआधी RBI एक बेस रेट, मिनिमम बेस रेट ठरवून देत असते आणि त्याच्या अकॉर्डिंग त्याच्यापेक्षा जास्त म्हणजेच RBIने दिलेल्या बेस रेटपेक्षा जास्त अदर बँक्स हा त्यांचा बेस रेट ठरवत असतात. आता जो RBIने बेस रेट ठरवून दिलेला आहे त्यापेक्षा कमी रेट ऑफ इंटरेस्टला बँका हा त्यांच्या कस्टमरला लोन ऑफर करू शकत नाहीत. मग देन व्हॉट इज बेस रेट. मग बेस रेट म्हणजे की असं रेट ऑफ इंटरेस्ट ज्यावर बँका ह्या त्यांच्या कस्टमरला लोन ऑफर करतात आणि हा नेहमी जो बेस रेट ठरवलेला आहे त्याच्यापेक्षा हायर असतो. इट मीन्स की जे लोन कस्टमरला ऑफर केलं जातं हे बेस रेटपेक्षा ऑलवेज कसं असतं, जास्त पर्सेंटेजमध्ये असतं. कोणती पण बँक बेस रेटपेक्षा कमी रेटवर त्यांच्या कस्टमर्सला लोन ऑफर करत नाही आणि प्रत्येक बँक ही त्यांचं स्वतःचं बेस रेट डिसाईड करते आणि हा बेस रेट प्रत्येक बँकेमध्ये व्हॅरी होऊ शकतो. आता जर एखाद्या कस्टमरला बेस रेटनी लोन ऑफर करायचं असेल तर तो कस्टमर त्या बँकेला रेग्युलर असला पाहिजे आणि त्याने बँकेकडनं घेतलेलं लोनसुद्धा टाईम टू टाईम रिपेमेंट केलेलं पाहिजे. असं असेल तरच बँक त्या कस्टमरला बेस रेटवर लोन ऑफर करू शकत असते.
Next one is fixed rate. It is the rate of interest which do not change according to the conditions of market. It means मार्केटमध्ये जेव्हा इन्फ्लेशन येतं तर त्यावेळी काय होतं की रेट ऑफ इंटरेस्ट हे वाढलेले असतात, कारण मार्केटमध्ये ऑलरेडी लोकांच्या खिशामध्ये पैसा जास्त असलो. मग यासाठी बँक काय करते की हायर रेट ऑफ इंटरेस्टवर लोकांना लोन ऑफर करते. आणि जेव्हा मार्केटमध्ये डिफ्लेशन असतं, इट मीन्स मार्केटमध्ये लोकांच्या खिशामध्ये पैसा कमी प्रमाणात अवेलेबल असतो, त्यावेळेस बँक ही कमी रेट ऑफ इंटरेस्टवर लोन ऑफर करत असते. मग हा फिक्स रेट असा आहे की मार्केटमध्ये इन्फ्लेशन असो किंवा डिफ्लेशन असो, कोणत्या पण कंडिशनला चेंज होत नाही, हा थ्रू आउट कॉन्स्टंट राहत असतो. मग यावर मार्केट कंडिशन्सचा काहीही परिणाम होत नाही. आणि हे फिक्स रेट जे आहेत तर हे फक्त शॉर्ट टर्म लोन्सला अवेलेबल असतात. जसं की पर्सनल लोन हे मॅक्झिमम 5 इयर्ससाठी तुम्ही घेऊ शकता, किंवा कार लोन जे आहे तुम्ही मॅक्झिमम 7 इयर्ससाठी घेऊ शकता. मग जेव्हा तुम्ही पर्सनल लोन घेत असता त्यावर फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट असतो, आणि मार्केटमध्ये इन्फ्लेशन असो और डिफ्लेशन असो त्याचा यावर काही परिणाम होत नाही. जो स्टार्टिंगला ज्या रेटवर तुम्ही बँकेकडनं लोन घेतलेला आहे त्याच रेटवर ॲट द एंड ऑफ द इयर तुम्हाला लोन रिपेमेंट करावं लागत असतं. नेक्स्ट वन इज फ्लोटिंग रेट और वी कॅन ऑल्सो से इट ॲज व्हॅरिएबल रेट्स. मग हे फ्लोटिंग रेट म्हणजे काय तर असं रेट ऑफ इंटरेस्ट ज्यामध्ये मार्केटच्या कंडिशननुसार व्हॅरिएशन येऊ शकतो. इट मीन्स मार्केटमध्ये इन्फ्लेशन असेल और डिफ्लेशन असेल, या कंडिशन्सनुसार फ्लोटिंग रेटसुद्धा काय होत असतात, चेंज होऊ शकतात. आता हे फ्लोटिंग रेट्स हे जनरली लाँग टर्म लोनसाठी, म्हणजेच तुम्ही जास्त कालावधीसाठी बँकेकडनं लोन घेतलं असेल अशाच वेळी फ्लोटिंग रेटवर तुम्हाला लोन भेटू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, हाऊस लोन तुम्ही 30 इयर्ससाठी घेऊ शकता. मग यामध्ये जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे थ्रू आउट ऑल द इयर्स हा सेम राहणार नाही आहे, मार्केटच्या कंडिशननुसार हा चेंज होतो, म्हणूनच याला फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतात. और बघा, तुम्ही तुमची प्रॉपर्टी बँकेमध्ये मॉर्टगेज म्हणून ठेवली असेल, इन केस ऑफ तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर त्यावेळी ज्या प्रॉपर्टीविरुद्ध तुम्ही लोन घेतलं आहे तर त्यासाठी तुम्ही मॅक्झिमम फॉर से 15 इयर्स तुम्ही घेतलेलं आहे. मग अशा वेळीसुद्धा तुम्हाला जे रेट ऑफ इंटरेस्ट बँकेला लोनसाठी घ्यावं लागतं त्याला फ्लोटिंग रेट असं म्हणतात. नेक्स्ट वन इज टीजर रेट्स. इट इज द रेट ऑफ इंटरेस्ट विच इज व्हेरी हाय. इट मीन्स की असे रेट ऑफ इंटरेस्ट जे नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा जास्त पर्सेंटेजमध्ये बँकेकडनं स्वीकारल्या जातात. आता हे टीजर रेट्स जे आहेत त्यांची रेंज आहे 24% to 42%. मग आता हे जे टीजर रेट्स आहेत तर ते अनसिक्युअर्ड लोन्स, इट मीन्स की तुम्ही जेव्हा बँकेमध्ये मॉर्टगेज म्हणून काहीही प्रॉपर्टी ठेवत नाहीत अशा अनसिक्युअर्ड लोन्सवर टीजर रेट्स बँक ऑफर करत असते. मग आता हे टीजर रेट्स तुमच्या क्रेडिट कार्डवर असू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही ATMमधनं पैसे काढलेले आहेत, तर मग अशा कंडिशनला तुमच्या लोनवर जे रेट ऑफ इंटरेस्ट आकारला जातो त्याला टीजर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला म्हणता येतो. वन इज लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. हे पण ॲब्रिव्हिएशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन व्हॉट इज लिक्विडिटी? लिक्विडिटी इज द करंट मनी फ्लो इन द मार्केट. इट मीन्स की सध्याला मार्केटमध्ये किती प्रमाणात पैसा सर्क्युलेशनमध्ये आहे किंवा लोकांच्या खिशामध्ये किती प्रमाणात पैसा आहे, याला काय म्हणतात, लिक्विडिटी. मग मार्केटमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात पैसा अवेलेबल असतो त्यावेळेस इन्फ्लेशन येतं, आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये पैसा कमी असतो त्यावेळी मार्केटमध्ये डिफ्लेशन येतं. मग हे इन्फ्लेशन किंवा डिफ्लेशन असल्यामुळे
मार्केटमध्ये वस्तूंचे भाव भरपूर प्रमाणात वाढतात इन केस ऑफ इन्फ्लेशन आणि वस्तूंचे भाव कमी प्रमाणात होतात इट मीन्स इट इज डिफ्लेशन. मग ह्या दोघांना कंट्रोल करण्यासाठी RBI रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या दोन टूल्सचा यूज करत असते. रेपो रेटच्या नावातच दिलेलं आहे की इट इज अ रिपर्चेस ॲग्रीमेंट. इट मीन्स जेव्हा पण एखादी बँक लोन घेण्यासाठी RBIकडे मॉर्टगेज म्हणून गव्हर्मेंट सिक्युरिटीज ठेवते आणि त्या बदल्यात RBI त्यांना ज्या रेट ऑफ इंटरेस्टवर लोन ऑफर करते त्याला आपण रेपो रेट म्हणतो. मग आता ह्या रेपो रेटमध्ये आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये जो पण डिफरन्स येतो त्याला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असं म्हणतात. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी हे डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज RBIने एखाद्या बँकेला 5 करोड डिस्ट्रीब्यूट केले आहेत ॲट द रेट ऑफ 7% इंटरेस्ट आणि त्यावेळी मार्केटमध्ये डिमांड होती फक्त 3 करोड्सची. मग आता एखादी बँक जेव्हा कस्टमरला लोन ऑफर करते ते ऑब्वियसली त्यांनी RBIकडनं ज्या रेट ऑफ इंटरेस्टनी लोन घेतलेलं असतं त्यापेक्षा हायर रेट ऑफ इंटरेस्ट त्या आकारत असतात. फॉर एक्झाम्पल इथे बघा की RBIकडनं त्यांनी 7%वर लोन घेतलं होतं आणि कस्टमरला 10%नी दिलं होतं. मग आता मार्केटमध्ये डिमांड तर होती 3 करोडची. मग त्यावेळी त्यांच्याकडे एक्सेस किती राहिले 2 करोड रुपीज. मग आता हे 2 करोड रुपीज जर त्यांनी मार्केटमध्ये ॲज अ लोन म्हणून दिले नाही तर बँकेचं नुकसान होतं का, कारण त्यांना कोणत्याही प्रकारे रेट ऑफ इंटरेस्ट भेटत नाही आणि बँकेला RBIला त्यासाठी रेट ऑफ इंटरेस्ट पे करावा लागतो. मग हा रेट ऑफ इंटरेस्ट RBIला पे करण्यापेक्षा जो की जास्त प्रमाणात असतो रिव्हर्स रेपो रेट, तर त्या बदल्यात बँक काय करते त्यांच्याकडे असलेला एक्सेस अमाऊंट ऑफ मनी अगेन RBIकडे डिपॉझिट करते. मग हे एक्सेस अमाऊंट ऑफ मनी जो RBIकडे एखादी बँक जमा करत असते त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतो. मग ह्या रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमधला जो डिफरन्स आहे त्याला आपण लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असं म्हणत असतो. लक्षात ठेवा रेपो रेट हा ऑलवेज हायर असतो रिव्हर्स रेपो रेटपेक्षा. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही डाऊट विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.